नवरात्री उपवासाच्या आपण खूप साऱ्या रेसिपीज पाहत आहोत। या सिरीजमध्ये आपण या अगोदर खूप सारे पदार्थ पाहिलेले आहे आणि रोज एक वेगळा उपवासाचा पदार्थ पाहत आहोत। आज आपण ही खमंग तेवढीच खुसखुशीत ही उपवासाची बटाटा पुरी केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही पुरी लाटण्याची गरज नाही, न लाटता देखील तयार होते। त्याचबरोबर खुसखुशीत आहे, त्यामुळे ती 2 ते 3 दिवस आरामशीर टिकते। तुम्ही भाजीसोबत सर्व करू शकता किंवा चटणीसोबत देखील अगदी चवीला छान अशी लागते। आज आपण या पुरीसोबत छान अशी खमंग तिळाची चटणी केलेली आहे आणि तुम्हाला जर उपवासाची भाजी देखील कशी बनवायची ते पाहायचं असेल तर त्यासाठी तशी मला कमेंट करा आणि ती रेसिपी देखील नक्कीच तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल। अगदी रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत शेअर केली आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार, मी कविता, कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण नवरात्री उपवासाची छान अशी खमंग खुसखुशीत बटाटा पुरी आणि त्यासोबत ही तीळ शेंगदाण्याची चटणी तयार केली। ही चटणी तुम्ही एकदा बनवून पूर्ण नवरात्रामध्ये तोंडी लावण्यासाठी वापरू शकता। त्यासाठी या ठिकाणी 4 उकडलेला बटाटा घेतलेला आहे। साधारणतः आपण यापासून 14 ते 15 एवढ्या पुऱ्या तयार करणार आहोत। बटाटा छान असा मऊसूत उकडून घ्यायचा आहे। कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या करून जेवढा जास्त उकडून घेता येईल तेवढा जास्त उकडून घ्या। त्याचबरोबर पुरी करण्यासाठी छान असा थंड झालेला असायला हवा। त्यानंतर हिरवी मिरची आणि अद्रकचं छान असं आपण ही ठेचा करून घेतलेला आहे, तो ठेचा यामध्ये घालायचा। सर्व बटाटा आपण या ठिकाणी किसून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण वरईचं पीठ घालणार आहोत, ज्याला भगरचं पीठ असं म्हटलं जातं, ते टाकणार। साधारणतः 1 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे। आता बटाटा मध्यम आकाराचा आणि 4 बटाटे होते, त्यासाठी आपल्याला 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। आता या ठिकाणी पाण्याचा वापर न करता हे पीठ छान आपल्याला जर वाटलं तरच तुम्हाला अगदी 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करू शकता, परंतु शक्यतो बटाट्यामध्ये पीठ मळताना जास्त काही पाणी वापरण्याची गरज पडत नाही। त्याचबरोबर तुम्ही बटाटा आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने अगदी घट्टसर अशी आपली ही कणिक मळून तयार झाली। आता आपण ही थोडी रेस्ट घेण्यासाठी ठेवणार आहोत, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले। कालच्या भागामध्ये आपण तीळ शेंगदाण्याचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे पूर्ण 1 महिन्यासाठीचे आपण तीळ शेंगदाण्याचे लाडू पाहिलेले आहे आणि ते लाडूची रेसिपी पाहायची असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर या व्हिडिओचे एंड स्क्रीनला देखील देणार आहे। तीळ छान असे तडतडायला लागल्यानंतर मी ते तीळ काढून घेतलेले आहे। त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे देखील आपण अगदी 2 चमचे एवढे शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु थोडेसे मी या ठिकाणी घेतलेले आहे। तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही ते सेपरेट भाजल्यानंतर काढून घ्या। त्यानंतर त्याची साल काढून त्यानंतर मिक्स करा। आता आपण छान असे थंड करून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे, त्यामध्ये 1.5 चमचा या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर तुम्हाला जो खूप कलर हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाका, माझी ही घरचीच तयार केलेली आहे। त्यानंतर पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर छान अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण 3 चमचे साजूक तूप टाकणार आहोत, जेणेकरून ही या चटणीला खूप छान अशी चव येते। थोडीशी कुरकुरीत करायची आहे, त्यामुळे मी या ठिकाणी फक्त पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर गॅस बंद केला आणि या ठिकाणी या पॅनमध्ये साजूक तूप टाकलं, त्यामध्ये ही चटणी टाकली। आता आपण तिळाची जी चटणी करतो ती अशा पद्धतीने भाजण्याची देखील गरज नाही, परंतु हलकीशी आपण ही कुरकुरीत करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने तिळाची चटणी आपली तयार झालेली आहे। ही गरम पॅनमध्ये मी अशीच ठेवणार आहे, थंड झाल्यानंतर ती भरणार आहे। त्यानंतर आपलं जे बटाटा पुरीसाठीची जी कणिक आहे ती देखील तयार झालेली आहे। अशा पद्धतीने केळीचं पान घ्यायचं, त्याला साजूक तूप लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्यानंतर त्यावर आपण थोडासा उंडा ठेवायचा बटाटा पुरी करण्यासाठीचा आणि अशा पद्धतीने वाटीच्या साहाय्याने प्रेस करायचं। पुरी लाटण्याची गरज नाही, अगदी झटपट पुरी तयार होते, वेळेची बचत होते आणि पुरी एकसारखी तयार होते। त्याचबरोबर तेल छान असं गरम करून घ्यायचं। या ठिकाणी मी शेंगदाणे तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही हवं तर या ठिकाणी साजूक तुपामध्ये देखील या पुऱ्या तळून घेऊ शकता। पुरी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम झालेले असायला हवं। त्यानंतर यामध्ये पुरी सोडायची, अगदी 1 मिनिट झाला की गॅस कमी करायचा आणि मध्यम आचेवर ही पुरी लालसर रंगावर तळून घ्यायची।
परंतु ही पुरी तळण्यासाठी तेल कडकडीतच गरम असायला हवं. पुरी छान अशी टम्म फुगली की त्यानंतर गॅस हा मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर छान अशी ही पुरी खुसखुशीत तळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशा आपल्या या पुऱ्या या ठिकाणी बनवून तयार होत आहे. लालसर रंगावर तळलेली आहे. अगदी तुम्हाला जर 2 दिवस स्टोअर करायची असेल तर तुम्ही या पुऱ्या छान अशा मध्यम आचेवर तळून घ्या. हे पहा, दुसऱ्यांदा पुरी करण्यासाठी देखील पानाला मी थोडंसं साजूक तूप लावलं. पुन्हा अशा पद्धतीने वाटीच्या साहाय्याने एकसारखं सगळ्या बाजूने तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि अगदी झटपट ही पुरी तयार होते. अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घेत आहोत. अगदी या पुऱ्या थंड झाल्यानंतर तुम्ही जर डब्यामध्ये स्टोअर केल्या तर त्या 2 ते 3 दिवस आरामशीर टिकतात. फक्त तळताना थोड्याशा मध्यम आचेवर तळून घ्या. त्यानंतर टिफिनमध्ये भरताना त्या पूर्णपणे थंडच झालेल्या असायला हव्या. आणि हे पहा, अशा पद्धतीने छान अशा सर्व पुऱ्या मी करून घेत आहे. हे पहा, लाटण्याचं टेन्शन नाही आणि अगदी झटपट बनवून तयार होते. तुम्हाला देखील अशा पद्धतीची एखादी उपवासाची पुरीची रेसिपी माहीत असेल तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. याशिवाय तुम्हाला उपवासाच्या आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपीज पाहायला आवडतील हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता. त्याचबरोबर मी या अगोदर खूप सारे उपवासाचे रेसिपीज यूट्यूबवर शेअर केलेल्या आहे. त्या पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण पूर्ण घटस्थापनेच्या 2 दिवस अगोदरपासून ते दसऱ्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तुम्हाला खूप साऱ्या नवरात्राच्या रेसिपीज, उपवासाच्या रेसिपीज पाहायला मिळणार आहे. आणि तिथून पुढे पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहायला मिळणार आहे. आणि प्रत्येक रेसिपी मी अगदी डिटेलमध्ये सर्व साहित्य प्रमाण अचूक सांगून अगदी परिपूर्णपणे शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. कारण आठवड्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो. सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत तुम्हाला 6 दिवस, तुम्हाला आठवड्यातील 6 दिवस रेसिपीज दररोज नवनवीन पाहायला मिळतात. आणि पूर्ण महिन्यामध्ये फक्त 4 दिवस रविवारची सुट्टी असतात. पूर्ण महिनाभर रेसिपीज पाहायला मिळते. त्यामुळे अशाच खूप साऱ्या रेसिपीज शिकण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा. जेणेकरून मी यूट्यूबवर शेअर केलेल्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येईल. हे पहा, अशा पद्धतीने छान अशा टम्म फुगलेल्या खमंग खुसखुशीत ही बटाटा पुरी तयार झाली. यासोबत तुम्ही रस्सा भाजी देखील बनवू शकता. बटाट्याची पुरीसोबत दुसरी एखादी भाजी देखील उपवासाची बनवू शकता. परंतु चटणीसोबत ही पुरी अगदी चवीला छान अशी लागते. खूप छान अशा तळून तयार झालेल्या आहे. जास्त वेळ लागत नाही आणि गरमागरम पुरी चवीला खूप छान अशी लागते. रेसिपी आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.